उचललं तर तुम्ही काय पाऊल टाकलं? हे बघा, पोलिसांना आजही सॅल्यूट आहे. पोलिसांनी आम्हाला उचलावं, पण आमचा निरोप आता शासनापर्यंत पोलिसांनीच पोहोचवावा. आम्ही पोलिसांना कालही मानत होतो, कारण महाराष्ट्र पोलीस इज ग्रेट पोलीस. देशात कुठंच नाही, देशात कुठंच नाही असे महाराष्ट्र पोलीस आहेत. परंतु आमच्या विभागाच्या आणि आमचं भांडण आहे, पोलिसांना आमचं भांडण नाही. मागण्या काय आहेत? आम्ही कायम कर्मचारी मागत नाही, रोजंदारी तासिका तत्वावरच आम्हाला कामावर हजर करा. तुम्हाला जर राळी जिरवाळ येऊन भेटले, त्यानंतर बाळासाहेब थोरात येऊन भेटले, काय त्यांनी आश्वासन दिलं त्या देखील तुम्हाला असे आंदोलन करावं लागतं? माझे हृदय सम्राट, आदिवासी समाजाचे हृदय सम्राट आदरणीय नरहरी सीताराम जिरवाळ साहेब, आदरणीय नितीन भाऊ, आदरणीय खोसकर साहेब, आदरणीय दिनकर अण्णा पाटील साहेब, आदरणीय राज साहेबांच्या माध्यमातून बाळासाहेब नांदगावकर साहेब यांनी आणि अनेक संघटनांच्या माध्यमातून माझ्या आदिवासी समाजाच्या यांनी पाठिंबे दिले. आम्ही सरकारपर्यंत पोहोचलो, माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचलो, चर्चा केली. परंतु आज 10-11 दिवस झाले कोणत्याही चर्चेला यश आलं नाही. म्हणजे हे लोकशाही नाही, ही दडपशाही आहे. माझ्या जिरवाळ साहेबांचा आवाज दाबला जातो, पण माझ्या जिरवाळ साहेबांचा आवाज आम्ही दाबला जाऊ देणार नाही. ते मंत्री आहेत, मान्य आहे, परंतु ते आमच्यासाठी जे करताय आजही त्यांना सॅल्यूट आहे. नरहरी जिरवाळ हे मंत्री आहेत, त्यांचा आवाज दाबला जातो. नेमका कोणाकडनं हा आवाज दाबला जातो, काय नेमकं आपल्याला? आता नक्कीच मी म्हणेल, कुणाकडनं म्हणण्यापेक्षा या शासनाकडून त्यांचा आवाज दाबला जातो, कारण ते माझ्या आदिवासी समाजाचे एकमेव मोठे नेते, आमचे हृदय सम्राट आहेत आणि आदिवासींचे प्रश्न घेऊन तेच पुढे जातात आणि कदाचित हा आदिवासी समाज परत ते जिवंत करू शकतात. हा या सरकारने संपवायला आणलेला आहे. आणि म्हणून राज्याचं आदिवासी आयुक्तालय आहे, आयुक्त तुम्हाला भेटायला आले का? आमची मागणी तीच तर आहे. माझ्या आयुक्त